नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण शाही मोदक ही रेसिपी पाहतोय. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. ही रेसिपी खूप झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये ही शाही मोदकची रेसिपी तयार होते. तर चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. गॅसवरती कढई गरम करून घेतली. गरम झालेल्या कढईमध्ये मी 1 कप दूध घालून घेते. दूध हलकंसं गरम झाले की यामध्ये 1 कप मी मिल्क पावडर घेतली आहे. दूध आणि मिल्क पावडर याचं समप्रमाण घेतलं आहे मी येथे. विलायची पावडर घालून घेते. अर्धी वाटी साखर घालून घेते. हे सर्व साहित्य आपण चांगले मिक्स करून घेऊया. मध्यम आचेवरती आपल्याला हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडरच्या गुठळ्या तयार होता कामा नये. 10 मिनिटं मी हे शिजून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता याचा चांगला घट्ट गोळा बनला आहे. हे आपलं चांगलं शिजून देखील झालंय. कढईला खाली चिकटत देखील नाही. आता या स्टेजला मी येथे 2 चमचे साजूक तूप घालून घेते. तूप घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही केशर देखील घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही इथे घालू शकता. हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे. आता याचे आपण मोदक बनवून घेऊया. मोदक साच्यामध्ये हे मिश्रण चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं आणि आपण याचं मोदक बनवून घेतोय. साईडने आलेलं बाहेरचं हे सारण सगळं काढून घ्यायचं आणि आतील मोदक आपला हा तयार आहे. मिल्क पावडर आपण दुधामध्ये शिजवताना चांगली मऊसूद शिजवल्यामुळे याचे मोदक चांगले मऊसूद वळले जातात. मोदक बनवून आपला तयार आहे. अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व मोदक तयार करून घेते. येथे मी फूड कलर घेतला आहे आणि फूड कलर हा काडीच्या साहाय्याने मोदकावरती याची डिझाईन बनवून घेते. तुमच्याकडे नसेल, तुम्ही नाही बनवलं नाही केलं तरी चालेल. दिसायलाही छान दिसतात म्हणून मी केले. टेस्टमध्ये याच्यात काही बदल होत नाही. यामुळे माझ्याकडे चांदी वर्क होता म्हणून मी वापरला. तुम्ही नाही वापरला तरी चालेल. मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे केशर वापरले किंवा ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालतील. आजची आपली शाही मोदकची रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.